सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं बच्चू कडू म्हणतात। व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय। सगळे सोयरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे। सगळे सोयरीची व्याख्या काही लोक वेगळ्या पद्धतीने करतात, काही वेगळ्या पद्धतीने करतात। त्या सगळे सोयरीच्या याच्यामध्ये जर स्पष्ट आपण भूमिका घेतली, त्याची एक व्याख्या तयार केली तर ह्या आखरी शब्दाचा खेळ आहे। यामध्ये व्याख्या करताना चुकीची केली तर ते अंगलट येऊ शकतं आणि ते बरोबर सगळ्यांच्या समावेशक जर आपण केली तर ते सगळ्यांना फायद्याचं होऊ शकतं। ते एकट्याच मराठ्यांना नाही तर सगळ्यात जास्त विमुक्त भटक्या जमाती लोकांनाही फायदा होऊ शकतं आणि त्यांचे दाखले भेटत नाही। आरक्षण नंतर भेटन पण पाटलांनी पाणी तरी प्यावं, अशा भूमिका समाजाच्या होत्या। समाजाचं मन तसं होतं आणि त्यावेळेस ते शब्द दिले तर त्या शब्दाचा काही लोकांनी काढलेला गैरअर्थ हा चुकीचा आहे। त्याला धरून अधिक चांगला मजबूत कसं करता येईल। आखरी काय आहे की जेव्हा मी आरक्षण देतो तेव्हा सुलभ पद्धतीने त्याला जातीचे दाखले भेटले पाहिजे, हे तर स्पष्ट आहे। ते कुठल्याही समाजाचे असू दे। का एकदा आपण जाहीर केलं ना की बा तुम्हाला कर्जमाफी झाली तर मग 10 बँकेत जायची गरज नसली पाहिजे, एका चक्रात त्याची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी सुलभता त्याच्यात आणायची।